होते, त्यांना 4 एकर जमीन होती. सगळा कारभार माझ्या भावाच्या हातात होता. सगळं आलेलं पिकाचं सगळं येणं जाणं धान्य सगळं त्याच्याकडे असायचं. वेळ गेला, काळ गेला, सगळ्या गोष्टी गेल्या आणि टप्प्याटप्प्याने त्या 4 भावाला मुलं झाले, ते मोठे झाले आणि काहींना कपडे राहत नव्हते शाळेत जायला, काहींना पेन्सिल नाही, काहींना वही नाही, असं सगळं चालू होतं. मग मुलांनी बापांपाशी घरानं मांडलं का बाबा आपलं एवढं मोठं शेत आहे, पीक तर भरपूर येतं, धान्य तर भरपूर येतं, पैसा तर भरपूर येतो, मग आम्हाला शाळेला चड्डी नाही, फाटल चड्डी घालून जावं लागतं, वही नाही, पेन्सिल नाही, पेन नाही, मग तुम्ही असं का करता? आपल्या वाटेलं जे ते आपल्याला भेटलं पाहिजे. लहान भावांनी मोठ्या भावाला प्रेमाने सांगितलं की दादा माझ्या मुलांना बाकीच्या गोष्टी रोजच्या गरजेच्या त्या भेटत नाही, मला पण तो देत जाय, देतो 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 म्हणून दिवस लोटत गेले. लहान भावाला काही सहन झालं नाही, तो पण कोर्टामध्ये दावा टाकला आणि सांगितलं की माझ्या वाट्याचं हे झालं पाहिजे. मोठ्या भावांनी पण त्याला उत्तर दिलं की नाही, याचं एवढं नाहीचं, माझं एवढं आहे. कोर्टात केस चालली, कोर्टाने निकाल दिला, मोजणीवाला आला आणि त्यानं बघितलं की मोठ्या भावाने लहान भावाचा बाल गोरे जास्त आणि त्याच्यामुळे त्याला तो द्यायलाच पाहिजे. न्यायालयाने लहान भावाच्या बाजूने निकाल दिला आणि सांगितलं की समान वाटणी झाली पाहिजे. सेम हीच केस आहे आपली. आजपर्यंत आपले लोक वंचित राहिले, आपले माणसं वंचित राहिले. आपण शासन दरबारी घरानं मांडलं, शासनाने आयोग नेमले, आज नाही 1965 साली, 1965 सालापासून आपण आपलं शासन दरबारी घरानं मांडलं. घरानं मांडताना त्यांनी वेगवेगळे आयोग नेमले, वेगवेगळ्या आयोगांनी याचा अभ्यास केला. खरंच हा समाज लाभापासून वंचित आहे का? त्यांनी त्यांचे रिपोर्ट सादर केले, ते रिपोर्ट मान्य नाही झाले. काही लोक कोर्टात गेले, हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टानेही आदेश दिला की हे लोक लाभापासून वंचित आहे, यांचा लाभ यांना भेटला पाहिजे. या सर्व संस्था ज्या आहेत, आपलं दैवत आपला बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या या सगळ्या संस्था आहे. या संस्थेने जर समजा आदेश दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने जर आदेश दिलेला आहे की आता या लोकांना यांचा अधिकार मिळाला पाहिजे, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत हे लोक लाभापासून वंचित आहे, त्याच्यामुळे यांचा लाभ यांना मिळावा हा सुप्रीम कोर्टाने आदेश ज्या त्या राज्याच्या शासनाला दिलेला आहे. याआधी 4 ते 5 राज्यांनी याची अंमलबजावणी केलेली आहे आणि जे लोक महाराष्ट्राच्या हाऊसमधून त्याग करून बाहेर निघून गेले, त्या लोकांच्याच सरकारने इतर 4 राज्यामध्ये याची अंमलबजावणी केली आहे. विजय वडेट्टीवार साहेब जर सभागृहातून बाहेर निघून जातात तर त्यांनी पहिले त्यांच्या काँग्रेस प्रशासित असलेल्या राज्यात